आपण बघितलं होतं की विधानसभेचे आत्ताच नुकत्याच्या काही दिवसामध्ये इलेक्शन झालेत। इलेक्शनचे रिझल्ट जे आले ते आलेच, परंतु हडपसरच्या रामटेकडी भागामधून प्रशांतजी जगताप अनेक दिवसापासून काम करतात, आज पण काम करतात आणि आज रामटेकडीमध्ये ते भेटायला आले होते। भेटायला आल्याच्या नंतर ग्रामस्थांनी जे काही रहिवासी आहेत त्यांनी सांगितलं की आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे दोन प्रश्न त्यांनी सोडवले देखील। परंतु आता एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणजे पोलीस चौकीचा। दादा काय सांगाल, पोलीस चौकी इथं कधी होईल आणि काय होईल? नाही, आज या ठिकाणी आमच्या सहकारी भगिनी शानिताई भडके असतील, आमचे डॉक्टर किशोरजी शहाणे असतील, त्याचबरोबर जीवनजी भडके साहेब असतील, या सगळ्यांनी कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी या रामटेकडीच्या परिसरामध्ये ज्या पाण्याच्या प्रश्नासाठी नाही का एकूणच खूप वर्षाचा लढा होता, तो लढा या ठिकाणी संपुष्टात आला। यांच्याच प्रयत्नामुळे या ठिकाणी पाणी मिळाले, त्याचं आज उद्घाटन अर्थात एक औपचारिक कार्यक्रम आणि सत्काराचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मी आलो। असे निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी आम्ही इथून पुढे सुद्धा संघर्ष करत राहू ही आमची भूमिका आहे। आणि मागच्या एक 6-8 महिन्यापासून सातत्याने, म्हणजे तसं मागचा 10 वर्षाचा लढा आहे, पण 6-8 महिन्यापासून सातत्याने डॉक्टर शहाणे हे पोलीस चौकीसाठी नाही का या ठिकाणी पत्र देत आहेत। डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब जे आमचे आताचे खासदार आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। आमचा पाठपुरावा चालू आहे, कारण की रामटेकडी एक मोठा चंक आहे, मोठा एरिया, आणि ज्याच्यामध्ये या वस्तीमध्ये प्रचंड लोकसंख्या, आणि असं असताना इथं काहीतरी चुकीचं घडलं तर या ठिकाणी भैरवा चौकीला जावं लागतं। हे मोठं नका अंतर आहे, आणि मला असं वाटतं की संघटना म्हणून आम्ही रामटेकडीतल्या मतदारांच्या बरोबर आहोत, कालही होतो, आजही आणि उद्यासुद्धा राहू। रामटेकडीतला हा प्रश्न जो आहे हा पोलीस चौकीच्या माध्यमातून निश्चित सुटेल असा आम्हाला आशावाद आहे। त्याचं कारण आहे की जी काही थोडीफार गुन्हेगारी होती त्या गुन्हेगारीला पोलीस चौकी आल्यामुळं आळा बसेल, किंवा पोलीस इथंच असतात किंवा पोलीस चौकी इथं नका फिक्स असल्यामुळं आपल्याला काही इथं या ठिकाणी जरी चुकीचं केलं तर आपल्याला लगेच अटक होऊ शकते, ही भीती त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे, जरब ती निर्माण व्हायला पाहिजे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांच्या माध्यमातून चौकीचा प्रश्न नक्की सोडू। नक्कीच आपल्या पक्षामधून UM विरोधात जे काही भूमिका तयार आपण केली होती, जे चळवळ सुरू केली होती, त्याचं काय चालू आहे सध्या? ती चळवळ चालू आहे, कोर्टात केस चालू आहे, त्याच्याचबरोबर आम्ही जनआंदोलनसुद्धा उभं करतो आहे। आम्हाला या माध्यमातून काही जरी झालं तरी जे काय चुकीच्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने राजकारण ताब्यात, सत्ताकारण ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न केला जातो तो आम्ही निश्चित हाणून पाडू। बरोबर। आज तुम्ही बघितलं की इतक्या दिवसापासून तुम्ही काम करताय आणि आज जनतेकडून तुमचा सत्कार केला जातोय, काय सांगा? जनतेला इथं पाण्याचा प्रश्न लई दिवसांना होता, त्यामुळे 20-30 वर्ष झालं आम्ही पाण्यासाठी तरसतो, इकडं तिकडं हांडे घेऊन फिरतोय। खरं तर इकडल्या एरियात पाणी आहे का नाही, मला विठ्ठल मंदिराच्या बॅकसाईडचं ठोंबरे वस्ती, आनंदनगर, मगरीनबाई चाळ, मला इथला विषय होता। ह्याच्यासाठी मी मोठे लष्कर पाणी पुरवठ्याला 2 आंदोलन केले मोठे। ते आंदोलन केल्याच्या नंतर ऑफिस फोडण्यात आलं, 2 पोरांवर केस झाल्या, ते जमानत करून पोरं मी सोडून बी आणले। त्याच्यानंतर मी 2 दिवस आमरण उपोषण केलं ह्या पाण्याच्या संदर्भात। मग त्याच्यानंतर कुठंतरी त्यांना जागा आली आणि त्यांना 4 इंचीचं लाईन टाकली इथं शांतीनगरला, तेव्हा कसा तरी इथल्या लेडीजचा पाण्याचा प्रश्न सुटला, इथल्या महिलांचा। त्या एवढ्या आनंदी झाल्या, त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे। आणि बाकीचे जे पाण्याचे प्रश्न आहेत मी लष्कर पाणी पुरवठ्याला मी याच्यातून निवेदन देते, जर त्यांना बाकीचे माझे प्रश्न नाही सोडवले तर मी इथून पुढे 2 दिवस नाही 4 दिवस परत आमरण उपोषण करणार आहे आणि बसणार आहे। बरोबर। नक्कीच आपण बघितलं की जी पोलीस चौकीची मागणी आहे ती मागणी देखील शासनाकडे केली जाणार आहे, आणि पोलीस चौकी झाल्याच्या नंतर रामटेकडीतल्या गुन्हेगारीला कुठंतरी आळा बसेल असं प्रशांतजी जगताप यांनी सांगितलं। मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज। धन्यवाद।